गुड मॉर्निंग गाईज. सकाळी बघा पिल्लू उठलेली होती. मग लगेच काय ते पिल्लूला काही राईस लावून घेतला. पिल्लूच्या पप्पा सोबतच भाजी वगैरे झाली होती, फक्त राईस लावायचा होता पिल्लूसाठी. मग राईस लावून पिल्लूला आंघोळ घालून मी पण आंघोळ केली आणि पिल्लू रेडी केले. बघा, पिल्लूला रेडी करणं सगळ्यात अवघड काम आहे. ती वेळच नाही टाकू देत. तिचे जुटू टाकून घेतले आणि आम्ही निघालो दुकानात. बघा, काही नाही, थोडं मस्त असं चटपट खाऊ वाटत होतं म्हणून दुकानावर जाऊन काही की पोंगल आणले, गाठ्या घेऊन आले आणि पिल्लूला काही फ्रुट्स कट करून दिले. बघा, आणि पोमीग्रेंट होतं, तिला पोमीग्रेंट खायला दिले. बाहेर खेळत होती, तिने मस्त तिच्या हाताने एक 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 उचलून खायला सुरू केली. नंतर तिला झोपू घातले बघा दुपारी. आणि तिने झोपल्यानेच मला सगळे काम आवरावं लागतात म्हणून पटकन मी आज कपडे धुवून घेतले. तसं तर आम्ही दोघंच आहोत, पण हे दोघात तिसरं, त्याचे कपडे जास्त पडत असतात. आणि मग मी पण तिच्यासोबत झोपले आणि झोपून मग उठल्यावर थोडा चहा घेतले. म्हणजे फ्रेश वाटावं म्हणून. आणि पिल्लूचे पप्पा येण्याच्या पहिलेच मला सगळं आवरावं लागते संध्याकाळचं बी. पण काही काही चहा घेऊन लगेच वांग्याची भाजी करायला सुरू केली. आणि हे पिल्लू बघा साईडलाच बसून काही मस्त मजा करत होती. तसं तर पडण्याची हिला बिलकुल भीती वाटत नाही, पण मलाच भीती वाटत राहते की हे कुठं पडते काय. वांगे बनवून घेतले, वांग्याची रसा भाजी केली होती. आणि नंतर काही की पिल्लूचे पप्पा आले तर काही की बघा आईस्क्रीम घेऊन आलते पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी. पिल्लू काही खात नाही, पण दोन्ही मीच खाले. भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉग आणि बाय बाय.